वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो सुरू आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते. आणि आजच्या सेगमेंटमध्ये आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोनकांबळे सर काय सांगतायत चला ऐकूयात. नमस्कार. ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग, MGM विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती चर्चा करत आहोत. या अनुषंगाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेमध्ये प्रवेश दुसऱ्यांदा कसा झाला याची चर्चा आजच्या भागामध्ये करणार आहोत. 1946ला जेव्हा संविधान सभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतामधून निवडून आलेले नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतामधून निवडून आलेले होते. परंतु फाळणी झाल्यानंतर हा बंगालचा जो प्रांत आहे हा प्रांत पाकिस्तानमध्ये गेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधलं सदस्यत्व रद्द झालं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये असावेत याची चर्चा मात्र संविधान सभेमध्ये होत होती, कारण संविधानाच्या उद्देश प्रस्तावावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलेलं होतं ते भाषण संविधान सभेला थक्क करणारं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी गरज संविधान सभेला आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामधूनच पटवून दिलेलं होतं. आणि म्हणून संविधान सभेतल्या अनेक सदस्यांना असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा संविधान सभेमध्ये यावेत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ द्यायचं नाही असं सुरुवातीला ठरलेलं होतं. आणि याच अनुषंगाने सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की डॉक्टर आंबेडकरांना या संविधान सभेचे दरवाजे, खिडक्याच काय तर तावदानं देखील बंद असतील. कोणत्याही प्रकारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ देणार नाही किंवा संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून येऊ देणार नाही अशी शपथच सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतलेली पाहायला मिळते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्देश प्रस्तावावरती जे भाषण केलेलं होतं हे उद्देश प्रस्तावावरचं भाषण संविधान सभेला आवडलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेगळा विचार या संविधान सभेला देत होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या संविधान सभेला गरज आहे याची जाणीव देखील संविधान सभेला या भाषणामधून झालेली होती. परंतु फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं सदस्यत्व रद्द झालं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये यावेत असं पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना देखील पुन्हा वाटायला लागलं. आणि म्हणूनच याच अनुषंगाने सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काही पत्र महाराष्ट्रातल्या तत्कालीन मोठ्या नेत्यांना पाठवले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी स्वतः तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये निवडून आणलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी बाळासाहेब खेर यांना सांगितलं की येणाऱ्या संविधान सभेच्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये असले पाहिजे याची तजवीज करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख नेत्यांना पत्र लिहिले. त्यातलं पहिलं पत्र त्यांनी लिहिले महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना. आणि त्यांनी बाळासाहेब खेर यांना असं सांगितलं की महाराष्ट्रातून कुठल्याही एखाद्या सदस्याचा राजीनामा घ्या, एखादी जागा रिक्त करा आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या जागेवरती निवडून आणा. हे एक पत्र त्यांनी बाळासाहेब खेर यांना लिहिलं. दुसरं पत्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन खूप मोठे नेते जे होते ज्यांचं नाव होतं सका पाटील, या सका पाटील यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना देखील सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून निवडून आणण्याची तजवीज करा. तिसरं पत्र त्यांनी एक महत्त्वाचे नेते महाराष्ट्रामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये होते ते म्हणजे माळवणकर, जे माळवणकर नंतर 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेचे पहिले सभापती झाले. त्या माळवणकरांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून निवडून आणा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी अशी काही पत्र महाराष्ट्रामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये पाठवली आणि सगळ्यांनाच प्रश्न असा पडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मुंबई प्रांतामधून तर जागा रिक्त नाही, परंतु मग त्यांना निवडून कसं आणायचं. आणि याच अनुषंगाने तत्कालीन या सर्व नेत्यांनी असा निर्णय घेतला की एखादी जागा मुंबई प्रांतामधून आपण रिक्त करूया. आणि बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेतला गेला, ती जागा रिक्त केली गेली आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आणलं आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये पाठवलं.
आपल्याला माहिती आहे की संविधान सभेमध्ये जवळपास 100हून अधिक बॅरिस्टर होते, परंतु यातलं कुठलीही एखादी व्यक्ती या संविधानाचं कामकाज स्वीकारायला तयार नव्हती. अर्थातच जी मसुदा समिती होती, या मसुदा समितीचे अध्यक्ष होणं आणि या संविधानाचा मसुदा तयार करणं याची जबाबदारी मात्र घ्यायला कोणीही तयार नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून पुन्हा एकदा निवडून आणावं लागलं. त्यांना संविधान सभेमध्ये पाठवावं लागलं आणि संविधान सभेमध्ये पाठवून त्यांना या संविधान सभेमधल्या मसुदा समितीचं अध्यक्ष करावं लागलं. आणि तेव्हा कुठे संविधान सभेचं खऱ्या अर्थाने कामकाज सुरू झालं. संविधान सभेच्या या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह इतरही सदस्य होते, त्याचीही चर्चा आपण करणार आहोत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान सभेमध्ये प्रवेश झाला, हा प्रवेश महत्त्वाचा होता, कारण 100हून अधिक लोक बॅरिस्टर असलेल्या संविधान सभेमध्ये मसुदा तयार करण्यासाठी आणि संविधानाचं कामकाज पूर्ण करण्यासाठी कुठलाही सदस्य तयार होत नव्हता. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीवर ती निवड केली गेली आणि खऱ्या अर्थाने संविधानाच्या कामकाजाला सुरुवात झाली असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकतं. सुरुवातीला ज्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती निवडून येण्यासाठी विरोध केलेला होता, त्या सर्व नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेवरती निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते. आणि याचाच एक भाग म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील आणि सरदार वल्लभभाई पटेल असतील यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना कामाला लावलं आणि एक जागा रिक्त करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेमध्ये एंट्री झाली. जर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये पोहोचले नसते तर कदाचित संविधानाचं कामकाज सुरू झालं नसतं असं देखील म्हटलं जातं. कारण जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये आले नव्हते तोपर्यंत मसुदा समिती देखील तयार करण्यात आलेली नव्हती. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून आले तेव्हा मसुदा समितीची रचना करण्यात आली आणि संविधानाच्या कामकाजाला सुरुवात झाली. नेमकं या मसुदा समितीमध्ये कोण कोण होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं या मसुदा समितीमध्ये काय काम केलं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आत्ताच आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच सर. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.